महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। घरातल्या कूलरला हात लावला आणि जागीच कोसळली। 7 वर्षाच्या युवतीचा मृत्यूने कुटुंब हादरलं। अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। गोघे कुटुंबाने आपल्या 7 वर्षाच्या लेकीला गमावलं आहे। अकोल्यात सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे। परिणामी सर्व घरांमध्ये कूलरच्या वापरातही मोठी वाढ पाहायला मिळत आहे। यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। गोघे कुटुंबाने आपल्या 7 वर्षाच्या लेकीला गमावलं आहे। एका छोट्याशा गोष्टीमुळे 7 वर्षाच्या लेकीचा जीव गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेनंतर प्रत्येकाने घरात वावरताना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे। अकोल्यात कूलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून एका 7 वर्षीय चिमुकलीचा जीव गमवायला लागलाय। घरात लावलेल्या कूलरजवळ खेळत असताना या कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाला आहे। युक्ती अमोल गोघे असं मृत पावलेल्या चिमुकलीचं नाव आहे। काल रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। अकोला शहरातील माजी नगरसेवक अमोल गोघे यांची 7 वर्षाची मुलगी युक्ती ही घरात खेळत असताना कूलरजवळ गेली आणि कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला आहे। युक्तीचे आई वडील व कुटुंबीय घरातच होते, मात्र त्यांच्या लक्षात येईपर्यंत युक्तीचा जागीच मृत्यू झाला होता। युक्तीला विजेचा धक्का लागल्याची माहिती मिळताच कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र रुग्णालयात तपासणी दरम्यान डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। यानंतर गोघे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। दरम्यान कूलरला असलेल्या बटनांची एक वायर तुटली गेली होती आणि त्यामधील करंट कूलरच्या जाळीला लागला। संपूर्ण कूलरमधून विजेचा प्रवाह सुरू असतानाच युक्तीचा हात कूलरला लागला होता आणि त्यातूनच ही दुर्घटना घडली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।